वाटू शकतं की यार अभ्यास करतोय आपण, एक्झाम फेल झालो ही वेगळी गोष्ट आणि एक्झामला न पोचणं ही खूप मोठी दुर्दैवी गोष्ट म्हणता येईल. पण मी त्या गोष्टीला टॅकल केलं की आपल्या अभ्यासावर विश्वास ठेवला. मला माहिती होतं वर्ष दीड वर्ष लेट होऊ शकतं, पण मला माझ्या अभ्यासावर विश्वास होता की मी ही नाही तरी पुढची पोस्ट काढू शकतो. त्यामुळे तुम्हाला जेव्हा वाईट दिवस येतील आयुष्यात, तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही जी गोष्ट आहे, वाईट दिवस आहेत हे थोड्या काळासाठी आहेत. ते पुढे आपण अभ्यास कंटिन्यू जेव्हा ठेवतो हे निघून जातील. आणि थोडे या दिवसात अभ्यासाच्या पिरियडमध्ये मी तर सांगतो इमोशन्स थोडे कंट्रोल करायला घ्या. ठीक आहे, इमोशन्सपेक्षा प्रॅक्टिकल बना, व्यवहारवादी बना की पुढे काय ठेवलं आपल्यासाठी ते बघा, मागे काय गेले तिकडे लक्ष न देता थोडं प्रॅक्टिकली डिसिजन घ्या आयुष्याचे. इमोशनल असताना डिसिजन घेऊ नका. एखाद्या वेळेस वाटली विषम परिस्थिती आली, एखाद 2 दिवस वाटलं अभ्यासामधून रेस्ट घ्यावा, अभ्यास नाही होते घ्या बिंदास. असं नाही की रोजचा रोज अभ्यास झालाच पाहिजे, महिनाभर कंटिन्यू तुमचं झालंच पाहिजे, ही परिस्थिती कधी नसणार महिनाभरात. ठीक आहे, तुम्ही स्वतः ऑब्झर्व करणार. एखाद दिवस असा येऊ शकतो त्या दिवशी अभ्यास होऊ शकत नाही, काही वाईट प्रसंग सुद्धा येऊ शकतात. पण मग मनाला एवढं सांगा, कोणाचे यूट्यूबवरचे मोटिवेशन व्हिडिओ बघण्यापेक्षा मनावर एवढा, स्वतःला एवढावर विश्वास ठेवा की दिवस जातील आपले, नक्कीच चांगले दिवस येतील. या आशेवर तुमचे खरंच पॉझिटिव्ह तुम्ही राहिलं तर पुढचे दिवस चांगले येतील. आणि फक्त मग पुढे जे दिवस गेले तुम्हाला, मग मी पण त्या उदाहरणामधनं गेलेलं आहे, वाईट दिवसामधनं गेलेलं आहे. त्यामुळे त्या गोष्टीचा अनुभव आहे, सगळे विचाराचे सुद्धा की तुझं होतंय की नाही सिलेक्शन, किती दिवस बाकी आहे, किती अभ्यास करणार आहेस. ठीक आहे, उत्तरं कोणाला देत बसायची नाही तोंडी, तेव्हा उत्तर द्यायचं आपल्या ॲक्शनमधून, आपल्या रिझल्टमधून. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा.